नमस्कार. नमस्कार. माझं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर साठी काका आहेत. काका, आता गुरुपौर्णिमा येते आहे. त्या अनुषंगाने तुमच्याकडनं एक थोडंसं आध्यात्मिक मार्गदर्शन हवं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही नाना महाराजांचे इतके जवळचे, तर त्याबद्दल पण थोडंसं उलगडून थोडंसं सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांना माझा साष्टांग नमस्कार. गुरुपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेला असते. व्यासांनी चालू केलेली ही पौर्णिमा आहे. व्यास जयंती म्हणून सुद्धा तिला म्हटलं जातं. परमपूज्य नाना महाराजांच्याकडे गुरुपौर्णिमेचा खूप मोठा कार्यक्रम व्हायचा. आम्ही भक्तमंडळी नानांच्याकडे जमायचो. सकाळी 4 वाजता काकड आरती असायची. काकड आरतीमध्ये नाना महाराज स्वतः जातीने त्या ठिकाणी हजर असायचे. जेव्हा नानांच्याकडे मी सगळ्यात पहिले गेलो तेव्हा नाना महाराज 80 वर्षाचे होते आणि मी 24 वर्षाचा होतो. आणि तेव्हापासून आज तागायत दर गुरुपौर्णिमेला आपल्याकडे उत्सव साजरा केला जातो. तसं नाना होते 1993 पर्यंत. नानांनी देह 1993ला ठेवला. तोपर्यंत दरवर्षी मी गुरुपौर्णिमेला नाना महाराजांच्याकडे उत्सवाला जायचो. परंतु नंतर नानांनी सांगितलं की हा उत्सव तुम्ही आता घरीच साजरा करत जा. म्हणून 1993 सालापासून आजपर्यंत दर गुरुपौर्णिमेला आपल्या घरी उत्सव साजरा केला जातो. नानांच्या पादुकांवरती रुद्राभिषेक होतो. नंतर दिवसभर जेवणाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी त्रिपदी होऊन प्रसाद वाटप केला जातो आणि नंतर कार्यक्रमाची समाप्ती होते. जवळजवळ 1000 लोक तरी त्या दिवशी दर्शनाला येतात आणि खूप छान प्रकारचा आध्यात्मिक असा तो सत्संग असतो. सगळे नामजपामध्ये रमलेले असतात. नाना महाराजांनी नामजपावरती खूप लक्ष केंद्रित केलेलं आहे. लहानपणापासून नाना महाराज त्यांच्याकडे जे शिष्य यायचे त्यांना नेहमी नाम घ्यायलाच सांगायचे. नाम हे तारक आहे. नाम म्हणजेच भगवंत आहे आणि भगवंत म्हणजेच नाम आहे. नामामध्ये जे पवित्रता आहे ती दुसऱ्याही कोणत्याही साधनेमध्ये नाही. नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. त्या नवविधा भक्तींच्यामध्ये नाम साधना ही जी आहे ही सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. परमपूज्य नाना महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा सतत जप करायचे आणि आम्ही पाहिलंय की जप करताना ते सतत डुलत असायचे. त्यामुळे त्या डुलण्यामध्ये काय प्रकार होता तो समजून यायचा. एकदा एक जण नानांच्याकडे आला होता. ते नाना नामजप करत बसले होते. त्या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव चालू होता आणि ती व्यक्ती आल्यानंतर नानांना म्हणाली, नाना मला जीव द्यायचा आहे. तर नाना ब्रह्मरंध्रामध्ये त्यांनी आपला प्राण नेऊन ठेवलेला होता. तुरिया अवस्था होती आणि त्यावेळेस नाना त्याला म्हणाले, वा वा किती छान, केव्हा तुम्ही देता जीव आम्हाला सांगा म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करू. तर बाजूला नानांच्या सुनबाई बसलेल्या होत्या. त्या सुनबाई नानांना हलवून म्हणतात, नाना अहो ते काय म्हणतायत ते नीट ऐका आणि मग नंतर त्यांना उत्तर द्या. मग नाना भानावर आले आणि त्या माणसाला सांगितलं की काय हवं आहे आपल्याला. तर म्हणे मला जीव द्यायचा आहे. तर नाना म्हणे या मानव जन्मामध्ये जीव देणं चांगलं नसतं. भगवंत तुम्हाला ज्यावेळेस न्यायचं त्यावेळेस वेळ झाली की आपोआप भगवंत येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करत राहा. असे नाना होते. नाना म्हणजे नानांनी कधीही योगी पुरुषासारखं कोणत्याही प्रकारचं वस्त्र परिधान केलं नव्हतं. ते भगव्या वस्त्रातले योगी नव्हते, तर ते पांढऱ्या वस्त्रातले योगी होते. आणि नाना महाराज हे गृहस्थाश्रमी होते. गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी खूप आनंदी जीवन जगले. नानांना 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. दोघंही त्याच परंपरेतले होते आणि दोघांची साधना खूप होती. नानांचा मुलगा आणि नानांची सुनबाई हे अत्यंत योगी पुरुषासारखे जीवन जगले. नानांच्या नंतर नानांच्या सुनबाईंनीच नानांचा सगळा कारभार सांभाळला. आता नानांचे नातू इथे कारभार सगळा सांभाळत आहेत इंदोरला आणि उत्तम प्रकारे आहे.
ते सुद्धा नामाबद्दलच महात्म्य सांगत असतात. नाना हे शुभ्र वस्त्रातले योगी होते आणि ते गेलेले नाही आहेत. आज सुद्धा अनेकांना नानांनी आपल्या शुभ्र वस्त्रांमध्येच दर्शन दिलेलं आहे. नाना येऊन लोकांना नामाबद्दल महती सांगतात आणि नाम किती श्रेष्ठ आहे हे नाना नेहमी आवर्जून प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. नानांचा खूप मोठा शिष्य परिवार आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, इव्हन परदेशात सुद्धा नानांचे खूप शिष्य आहेत, अगणित शिष्य आहेत. नानांनी बहुतेक कोणालाही गुरु म्हणून परवानगी दिलेली नाही आहे. नानांनी फक्त मला आठवतं की एकच देवता नारायण नावाचे एक नानांचे परमशिष्य होते. त्यांना त्यांनी गुरुपद दिलेलं होतं आणि त्यांचा पण मोठा शिष्य परिवार होता. आणि गुरुपौर्णिमा नानांची झाली की त्याचा पुढचा जो रविवार यायचा त्या दिवशी नाना महाराज देवता महाराजांना सांगायचे की घरी जा आणि आज तुमची गुरुपौर्णिमा साजरी करा. तर त्याप्रमाणे त्यांचे शिष्य परिवार त्यांचा सुद्धा गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करायचे. गुरुपौर्णिमा एक छानपैकी असा उत्सव आहे की त्या दिवशी गुरुचं महात्म्य वर्णन केलं जातं. आपण सुद्धा आपल्या स्वतःबद्दल जास्त माहिती देण्यापेक्षा आपल्या गुरुचंच वर्णन सतत करावं. गुरुचरित्रात सुद्धा एवढे सगळे अध्याय आहेत, 52 अध्याय. त्या 52 अध्यायांच्या मध्ये गुरुचं महात्म्यच वर्णन केलेलं आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्यायामध्ये गुरुचं महात्म्य दीपकांनी खूप छान प्रकारे वर्णन केलं आहे. त्यांच्या गुरुला महारोग झाला होता. गुरु म्हणाले की हा महारोग, तर दीपक म्हणाले की हा महारोग मला द्या, मी तो सहन करतो. पण गुरु म्हणाले की नको, मला माझं कर्म जे आहे ते मला माझं कर्म भोगूनच संपवायचं आहे. म्हणून दीपकांनी त्यांची खूप मोठी सेवा केली आणि त्या सेवेचं फल त्याला असं मिळालं की शेवटी महादेव आले. त्यांनी विचारलं दीपकाला, दीपका अरे तू हे काय करतोयस, हा रोग मला दे, मी घेतो. त्याने सांगितलं नाही, मला माझ्या गुरूंची सेवा करायची आहे. मग साक्षात विष्णूला सुद्धा यावं लागलं. विष्णूंनी सुद्धा त्याला सांगितलं की दीपका हे असं करू नकोस, गुरूंची सेवा आहे, त्यांचं फल आहे ते त्यांना भोगू दे. नाही म्हणे, मला माझ्या गुरूंची सेवा करायची आहे. गुरूंपेक्षा देव श्रेष्ठ नाही आहे, तर माझे गुरुच मला श्रेष्ठ आहेत. मग त्यावेळेस गुरूंनी आपलं जे रूप आहे ते पहिलेचं जे रूप होतं ते रूप परत धारण केलं आणि नंतर दीपकावरती खूप मोठा आशीर्वाद दिला आणि दीपकसुद्धा आपल्या गुरूंच्या सारखे खूप श्रेष्ठ झाले. तर गुरुमहात्म्य हे खूप मोठं आहे आणि गुरूंची सेवा ही अजरामर आहे. जो गुरूंची सेवा करतो त्यांना फलप्राप्ती चांगली मिळते आणि अशी व्यक्ती अध्यात्मामध्ये खूप मोठी होते. अध्यात्म ही एक कला आहे आणि या कलेमध्ये निष्णात होण्यासाठी गुरुपरंपरा ही फार श्रेष्ठ आहे. गुरूंनी सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं आणि गुरुच्या सान्निध्यात राहिलात, गुरूंची सेवा करायला मिळणं हे दुर्लभ आहे. माझ्यासारख्याला 17 वर्ष गुरूंची जवळ राहून सेवा करायला मिळाली आहे आणि त्या सेवेमध्ये महाराजांनी सगळ्या प्रकारची सेवा करून घेतली. इव्हन त्यांचे कपडे धुणं, त्यांचे कपडे बदलवणं, त्यांना स्नान घालणं, त्यांची विष्ठा काढणं, त्यांचे हातपाय दाबणं, त्यांना तेलाचं मार्जन करणं, सगळ्या प्रकारची सेवा नानांनी शिष्यांच्याकडनं म्हणजे माझ्याकडनं सुद्धा करवून घेतली आहे. 17 वर्ष नाना महाराज आपल्या घरच्या जळगावच्या घरात येत होते आणि वर्षातनं 2 वेळेला यायचे, 8-8 दिवस राहायचे आणि सगळ्या प्रकारची सेवा करून घ्यायचे. त्यावेळेस आमची खूप गरिबी होती आणि त्या गरिबीमधून नानांनी आमच्याकडनं सेवा करून घेतली. साधा फॅनसुद्धा, इलेक्ट्रिकचा फॅनसुद्धा आमच्या घरात त्या काळात नव्हता. तरी नाना आपल्याचकडे उतरायचे आणि आमच्या सगळ्यांच्याकडनं सेवा करून द्यायचे. आम्ही भावंड, माझे आईवडील आणि माझी मिसेस हे सगळे सेवेतच होते. माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा पहिली अक्षत महाराजांनाच दिलेली आहे. माझी पहिली मुलगी झाली तेव्हा नाना जळगावला होते. तिचं नाव नानांनी अर्चना ठेवलं. अर्चना का ठेवलं तर तुम्ही आता देवाची भक्ती करा, पूजा अर्चा करा. मग दुसरी मुलगी झाली 2 वर्षानंतर, तिचं नाव नानांनी भक्ती ठेवलं. तर म्हणे आता तुम्हाला भक्ती प्राप्त झाली आहे, मग आता तिसरा विचार करू नका आणि आता तुम्ही मुक्तीचे साधक झालात, मुक्ती देण्याचं काम आम्ही करू. एकदा नाना मी
27 वर्षाचा असताना किंवा 28 वर्षाचा असताना त्यांच्याबरोबर यात्रेला घेऊन गेले होते. गाणगापूर, नरसोबाची वाडी, कोल्हापूर, पंढरपूर, माणगाव वगैरे क्षेत्रांमधून आम्ही यात्रा करत करत परत जळगावला आलो. जळगावला आल्यानंतर ही 15 दिवसाची यात्रा होती. यात्रा आल्यानंतर त्यांनी सांगितलं की 11 मेवणं जेवायला घाला. आमची खूप गरिबी स्थिती होती. त्यावेळेस जवळ 2 रुपये पण नसायचे आणि 11 मेवणं घालायची म्हणजे 22 लोक तरी जेवायला पाहिजेच. आणि त्याच्याबरोबर आणखीन इतर जवळजवळ 50 लोकांचा स्वयंपाक होता. आणि आदल्या दिवशी रात्री सांगितलं होतं की उद्या गुलाबजाम करा सगळ्यांच्याकरता. आणि रात्री 10 वाजता त्यांनी आज्ञा दिली की गुलाबजाम करायचे आहेत. मग आता एवढ्या रात्री कुठे जाणार? जळगाव हे काही एवढं मोठं शहर नाही आहे. परंतु ना आमच्या वडिलांचे एक दोस्त होते सौराष्ट्र स्वीट मार्टवाले. त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांच्याकडून 2 किलो खवा आणला आणि आईने घरी खवा आणल्यानंतर बाबांनी आईच्याजवळ खवा दिला. आई ते तळायला लागली तर गुलाबजाम विरघळायला लागले. मग आई नानांच्याकडे गेली. नाना, तुम्ही खवा आणायला सांगितलं आहे, गुलाबजाम करायला घेतलेत, परंतु ते वितळत आहेत. तर म्हणे आता वितळणार नाही, आता घ्या करायला. म्हणून त्या दिवशी तो गुलाबजाम झाले. दुसऱ्या दिवशी 11 जणांना नानांनी पंक्तीमध्ये बसायला लावलं. 22च्या 22 लोकांना एकदम वाढायचं होतं. मोठा हॉल होता आपला. त्या हॉलमध्ये सगळ्यांना बसवलं होतं. सगळ्या रांगोळ्या काढल्या होत्या. सगळं वाढणं झालं होतं. आणि सगळं वाढणं झाल्यानंतर नानांनी सांगितलं की प्रत्येकाला 11 रुपये दक्षिणा ठेवा. तेव्हा आमच्याजवळ पैसेच नव्हते. आणि बाबांना विनंती केली, नानांनी आज्ञा केली की तुम्हाला 11 रुपये दक्षिणा द्यायची आहे. बाबांनी माझ्याकडे पाहिलं. तरी आता काय करायचं? बाबा, तुमचं कपाट उघडा. नानांनी सांगितलं आहे त्या अर्थी निश्चितच कपाटामध्ये तेवढे पैसे त्यांनी आणून ठेवलेले असतील. आणि बाबांनी कपाट उघडलं आणि त्याच्यामध्ये खरंच 11 रुपयाच्या 22 गड्ड्या ठेवलेल्या होत्या. आणि त्या प्रत्येकाला आणून प्रत्येकाच्या पानासमोर ठेवल्या. आणि त्यावेळेस नानांच्याकडे पाहिलं तर नाना हसत होते. आणि अशा रीतीने नानांनी त्यांची संकल्पना ती पूर्ण करून घेतली. मग संध्याकाळी जेव्हा आम्ही नानांच्या जवळ बसलो, हातपाय दाबत होतो, तेव्हा नानांना त्याबद्दल विचारलं तर नानांनी स्वतःवरती घेतलंच नाही ते. नाना म्हणे आमच्या महाराजांनी ते पैसे तिथे आणून ठेवले होते आणि ते पैसे आपल्याकडनं ते त्या 22 जणांना दिले गेले. आपण पुण्यवान आहात आणि अशीच आमची तुम्ही सेवा करत राहा, असे आमचे नाना होते. आणि नाना आज पण आहेत आणि सगळ्यांची सेवा करून घेतात. नानांनी कोणालाही यात्रा करायला सांगितली नाही, कोणाला पारायण करायला सांगितलं नाही, परंतु नाना नाममंत्रावरती मात्र भरपूर बोलायचे आणि प्रत्येकाला नाम घ्यायला लावायचे. आणि नानांच्या जवळ गेल्यानंतर नाना हे साक्षात दत्त अवतारच होते. पण त्यांनी कधी कळू दिलं नाही कोणाला की मी दत्त अवतार आहे किंवा मी अवतारी पुरुष आहे. परंतु त्यांच्या जवळ गेल्यानंतर ते आपल्या म्हणजे त्यांच्या शिष्याच्या शरीरामध्ये कोणती देवता आहे ही त्यांना समजायची आणि ते त्याप्रमाणे त्या व्यक्तीला तो मंत्र द्यायचे. कोणाला दत्ताचा मंत्र दिला आहे, कोणाला गणपतीचा मंत्र दिला आहे, कोणाला श्रीरामाचा मंत्र दिला आहे, कोणाला देवीचा मंत्र दिला आहे, तर कोणाला महादेवाचा मंत्र दिला आहे, तर कोणाला हनुमंताचा मंत्र दिला आहे, तर कोणाला श्रीकृष्णाचा मंत्र दिला आहे. म्हणजे नानांच्या जवळ नानांनी असं एकच एक धर्म कोणता पाळला नाही. त्यांनी प्रत्येक प्रकारच्या देवतेची आराधना करायला लावलेली आहे. त्यामुळे त्यांचा शिष्यपरिवार हा खूप श्रेष्ठ आहे आणि नानांवरती खूप भक्ती करणार आहे. नाना हे अत्यंत पवित्र होते. नानांनी कधीही कुठेही प्रवचन कीर्तन केलं नाही. नाना जवळ बसून जे सांगायचे तेच सगळं महत्त्वाचं होतं. नाना आपल्या सांगण्यातनं प्रत्येकाला उपदेश करायचे आणि हा उपदेश होता. हा उपदेश म्हणजेच प्रत्येकाचं कल्याण होतं. नानांना भजनं खूप आवडायची. नानांना भजनं म्हणजे नाना स्वतः पण भजनं म्हणायची आणि नानांना टाळ मृदुंग यांचा खणखणात खूप आवडायचा. चिपळ्या वाजवायचे स्वतः, उजव्या हातात चिपळ्या घ्यायचे आणि नाना स्वतः जोरजोरात भजनं म्हणायचे. आणि त्यांना पखवाज वगैरे वाजवणारी 2-2, 3-3 लोक एकाच वेळेस लागायचे आणि नाना 2-2, 3-3 तास भजनामध्ये तल्लीन होऊन बसायचे. स्वतः भजनं म्हणायचे आणि इतरांच्याकडनं भजनं म्हणून घ्यायचे. नानांचा जेव्हा अंतकाळ आला होता तेव्हा नाना 97 वर्षाचे होते. त्यावेळेस सुद्धा कोणी जरी आलं तर नाना म्हणायचे म्हणा. आता म्हणा म्हणजे काय म्हणायचं?
तर नाना प्रत्येकाला भजन म्हणायला लावायचे आणि नाना ते ऐकायचे. नाना खूप श्रेष्ठ होते. नानांच्या जवळ बसलो की असं वाटायचं की त्यांच्यापासून उठूच नये, कारण सगळं ऐकायला मिळायचं. नानांनी मानव धर्मामध्ये माणसाने कसं राहायचं, त्यांनी पैसे कसे कमवायचे, पैसे कसे खर्च करायचे, पैसे कसे साठवायचे, कोणत्या बँकेत किती पैसे ठेवायचे, सोनं किती खरेदी करायचं, चांदी किती खरेदी करायची, पोस्टात किती पैसे ठेवायचे, बँकेत किती पैसे ठेवायचे. तुम्हाला जर 100 रुपये मिळत असतील तर त्याचे फक्त 20च रुपये खर्च करायचे आणि 80 रुपये आयुष्यासाठी म्हणजे आपल्या भविष्यासाठी ठेवायचे. हा नानांचं बोधवचन होतं. नानांनी अनेक शिष्यांना या संकटातून सोडवलेलं आहे. नाना खूप मोठे आध्यात्मिक व्यक्ती होती आणि आजही नाना प्रत्येकाला दर्शन देतात. तुम्ही फक्त नानांचं नाम घ्या, नामस्मरण करा की नाना सगुण रूपात येऊन दर्शन देतात. नानांनी सगुण आणि निर्गुण दोन्ही शिकवण्याचा प्रयत्न केला. जसं सगुण आहे तसंच निर्गुण पण आहे. नानांनी मानसपूजा कशी करावी ही भरपूर लोकांना शिकवली. मला सुद्धा त्यांनी मानसपूजा करायला शिकवली होती. 1976 सालपासनं रोज मानसपूजा करतोय. एक दिवशी मी नानांना विचारलं, नाना तुम्ही सांगतात की निर्गुणाची सेवा करा आणि मी जेव्हा मानसपूजा करायला बसतो तेव्हा आपण साक्षात समोर येऊन बसतात तर आपण सगुण रूपात असतात. मग हे कसं आहे, मग निर्गुण आम्ही कसं समजायचं? तर नाना म्हणायचे, सगुण समजल्याशिवाय निर्गुण समजणार नाही. त्यामुळे तुम्ही निर्गुणाची सेवा करा. मानसपूजा ही निर्गुणाची आहे. तुम्हाला जे आमच्यावरती उपचार करायचे आहेत, जे काही आम्हाला तुम्हाला अर्पण करायचं आहे ते सगळं निर्गुणात आहे. तुम्ही फुलं वाहतात, तुमच्या हातात फुलं नसताना तुम्ही मनाने या सगळे विधी करायचे. तर नानांना आंघोळीपासून तर जेवणापर्यंत मी सगळे विधी करायचो. नानांनी ते विधी करून घ्यायचे आणि शेवटी सगळं झाल्यानंतर मी नानांना चूळ भरून ते पाणीसुद्धा मी प्यायचो. नानांचं चूळ भरलेलं पाणी, कारण तो प्रसाद होता. आणि मग नानांना मी गोविंद विडा द्यायचो. नाना तो गोविंद विडा खायचे आणि तो विडा खाल्ल्यानंतर चावायचे आणि त्यातला थोडासा विडा ते माझ्या मुखात भरवायचे. तर बरेच वर्ष मला काही ते समजलं नाही, पण आता 15-20 वर्ष झाले मला त्याची चव लागते. आणि त्या चवीमध्ये एक दिवशी मला चव लागल्यानंतर मी उठलो, कारण मानवी मन आहे चंचल असतं. या चंचल मनाला काही समजत नाही. आपण एखाद्या संतांच्या समोर बसलो की आपण शिष्य असतो, आपल्याला त्यातलं काही गमक कळत नसतं, पण ते नानांनी कळवून दिलं. मी उठलो आणि आरशात जाऊन पाहिलं, त्यावेळेस माझे ओठ आणि जीभ रंगलेली होती. आणि आजही जेव्हा जेव्हा म्हणून मी ते मानसपूजा करतो, दिवसभरात केव्हाही करतो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करतो, तर नानांना मी विडा अर्पण करतो आणि नाना त्यांच्या मुखातला विडा मला भरवतात आणि आजही माझी जीभ रंगते आणि ओठसुद्धा रंगतो. ही प्रचिती मला अशी आली की एकदा मी जालन्याला ताई महाराज चाटूफळे म्हणून एक संत आहे, त्या कवीश्वर महाराजांच्या, दत्तात्रय कवीश्वर महाराजांच्या मोठ्या शिष्य आहेत, भगवती म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याकडे गेलो होतो. 1.5 तास त्यांच्याशी चर्चा झाली. तर त्यांनी आतमध्ये अगोदर संदेश दिला होता की नानांचे भक्तमंडळ आलंय, त्यांना आज रांगोळ्या वगैरे घालून पंचपक्वान्नांचं जेवण द्या. पाट वगैरे मांडून रांगोळ्या वगैरे घालून आम्हाला त्यांनी जेवायला दिलं. जेवण पूर्ण झाल्यानंतर हात वगैरे धुवून आल्यानंतर त्यांचे जे शिष्य होते त्यांनी आम्हाला प्रत्येकाला गोविंद विडा दिला. मग मी त्यांना विचारलं की हा गोविंद विडा का? तर म्हणे आम्हाला माहीत नाही. म्हटलं मग मला ताईसाहेबांना भेटायचं आहे, दर्शन मिळेल का? ताईसाहेबांच्याकडे गेलो. ताईसाहेबांना म्हटलं, ताईसाहेब हा गोविंद विडा आपण का दिलात? तर म्हणे तुम्ही नानांना रोज जो गोविंद विडा देतात मानसपूजेमध्ये, तो हा गोविंद विडा आज आम्ही तुम्हाला दिलाय. म्हणजे नाना आणि ताई महाराज हे गुरुतत्व आहे. गुरुतत्व वेगळं नाही आहे. जरी त्यांचं शरीर वेगळं असलं तर गुरुतत्व हे एकच आहे. ताई महाराज सुद्धा प्रत्येकाला नामस्मरणाबद्दलच सांगत असतात आणि नानासुद्धा नामस्मरणाबद्दलच सांगतात. नानांनी इतर काहीही सांगितलेलं नाही आहे. कोणाला गुरुचरित्राचं पारायण करा, यात्रेला जा वगैरे हा उपदेश नानांनी कधीच केला नाही आहे. परंतु नामाच्या बद्दल मात्र ते उपदेश करायचे आणि एक विशिष्ट नामजप संख्या सांगायचे आणि त्याचं तुम्ही संकल्प न करता सहजतेने नामजप करा आणि जो नामजप कराल तो तुम्ही रात्री झोपताना
आम्हाला अर्पण करा किंवा इष्टदेवतेला तो अर्पण करा, असं ते नेहमी सांगायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं की तो अर्पण झाल्यानंतर आपल्याजवळ काहीच राहत नाही. आपलं जे पारडं असतं ते समतोल राहतं. त्यामुळे पाप आणि पुण्य हे समसमान राहिल्यानंतर आपल्याला पुनर्जन्म मिळत नाही, असं नाना महाराज नेहमी म्हणायचे. त्यामुळे आपण सुद्धा प्रत्येक भक्ताने, भाविकाने किंवा नानांच्या शिष्यांनी जो आपण काही करतो ते सगळं नानांना किंवा आपल्या इष्टदेवतेला रात्री अर्पण करावं आणि त्यांच्याकडनं आपण काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करावा. काका, तुमच्याकडे खूप जण येतात मार्गदर्शनासाठी, की नोकरी नंतर पत्रिका दाखवायची आहे, नंतर काहीतरी फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स असतात. एक असं काय मार्गदर्शन, असं तुम्ही काय सांगू शकता की हे लोकांनी इग्नोर केलेलं आहे पण ते करणं आवश्यक आहे? असे भरपूर लोक आहेत की जे माझ्याकडे विचारायला येतात की आमचं लग्न होत नाही, आम्हाला नोकरी लागत नाही किंवा आम्हाला मुलंबाळं होत नाहीत. असे अनेक लोक या ठिकाणी विचारायला येतात. आणि त्यांना नाना मी नानांच्या बरोबर 17 वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे नाना काय सांगायचे ते मला चांगलं माहिती होतं. त्यामुळे मी नानांचं स्मरण करून त्यांना ते उपचार करायला सांगतो. आणि बहुतेक करून कोणी इग्नोर करत नाही, कारण प्रत्येकालाच गरज असते आणि प्रत्येकजण ते करायचा प्रयत्नच करतो. आणि मला अनुभव आहे, आतापर्यंत हजारो लाखो लोकांना हे सांगितलं गेलं आहे माझ्याकडनं आणि प्रत्येकाचं काम नाना महाराजांनी केलेलं आहे. कोणाला नोकऱ्या लागल्या आहेत, कोणाला 14 वर्षानंतर सुद्धा मुलबाळ होत नव्हतं, त्यांना मुलबाळं झालेली आहेत. कोणाची लग्न होत नव्हती, त्यांची लग्न झाली आहेत. अगदी कॅन्सरसारखे रोगसुद्धा नाममंत्रांनी नानांनी बरे करून दिलेले आहेत. हे काहीही मी सांगत नाही, तर मी प्रत्येक वेळेला जेव्हा कोणी माझ्याला विचारतं तेव्हा मी नानांच्या फोटोकडे पाहतो आणि नाना जे सांगतील तेच मी त्यांना सांगायचा प्रयत्न करतो. हे जे सांगितलं जातं हे माझं काहीच नाही आहे. यात माझं असा कोणताच विचार नसतो, तो पूर्णतः नानांचाच असतो. नाना सांगतात तेच मी इतरांना सांगतो आणि लोक ते फॉलो करतात, लोक ऐकतात, त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यापासून त्यांना फायदा पण होतो आणि आज ते आनंदी जीवन जगत आहेत. फिजिकली येऊन भेटणं शक्य नसतं, कित्येकदा पुण्याला किंवा जळगावला येणं शक्य नसतं. फोनवरती भरपूर लोक चौकशी करतात. अच्छा. कारण एखाद्याचं जर का कधी चांगलं झालं तर त्याच्या बाजूची व्यक्ती त्याला विचारते, बाबा रे तू काय केलं होतं, कोणाकडे गेला होतास? तर ते म्हणतात की बाबा साठे काकांच्याकडे मी गेलो होतो, साठे काकांनी मला अमुक अमुक मंत्र दिला होता, त्यामुळे माझं कल्याण झालं. मग ते फोनवरनं मला विचारतात, मी फोनवरनं त्यांच्याशी बातचीत करतो आणि त्यांना जे आवश्यक आहे ते सांगायचा प्रयत्न करतो आणि त्यांचं सुद्धा कल्याण होतं. आणि ते कल्याण नाना महाराजच करतात. नाना महाराज हे सगळ्यांच्याकडनं चांगल्यात चांगलं करून घ्यायचा प्रयत्न करतात. अगदी कॅन्सर झालेल्या माणसाला सुद्धा नानांनी या नामाच्या संदर्भामध्ये नाम घेऊन जर का कधी आपण त्याचं पाणी प्यायलो तर त्या पाण्याचा गुण इतका अप्रतिम असतो की तो रोग सुद्धा नाहीसा होतो. काका, तुम्ही आम्हाला आज वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. माझे सुद्धा देव माझाला साष्टांग नमस्कार. आपण आलात हातर्पेकर दादा. आपले नाना महाराजांचे आपल्यावरती खूप आशीर्वाद आहेत आणि असेच ते अबाधित टिको ही नानांच्या चरणी प्रार्थना. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा